हाय गाईज, कशा तुम्ही सगळे? आजचा ब्लॉग कसा वाटतं तुम्हाला पहिले ते सांगा. कारण की आता इतके दिवस नॉर्मल ब्लॉग गणपती वगैरेचे ब्लॉग केले, तर आजपासून सुरू होत आहे शारदीय नवरात्र उत्सव. तर आजपासून म्हणजे एक विचार केला मी की 9 दिवस 9 मंडळात जायचं, गरबा बघायला आणि देवीचं दर्शन घ्यायचं. गरबा खेळतो मी, पण यावर्षी जरा पाऊस पण पडतं, त्यामुळे जरा अवॉइड करून की ब्लॉग बनवूया या हिशोबाने 9 दिवस 9 मंडळात जाऊन ब्लॉगिंग करायचा हा विचार आहे. तर आजपासून फर्स्ट डे आज, तर आपण चाललो आज श्री रामचंद्र ठाकूर विचार मंच मित्रमंडळामध्ये. ते नवीन पनवेलची आई जगदंबा त्याचं दर्शन घ्यायला आणि तिथं गरबा जे चालू आहे ते तिथं बघूया. कसं गिफ्ट पण दाखवतो मी तिथे तुम्हाला भेटतात ते, आणि प्लस तुम्हाला तिथं काय कसं काय हे होतं ते दाखवतो. तर चला आपण जाऊया. आपण आता इथं गरबा खेळायला आलो, आता चालू होणार आहे. आलो आपण. आणि उद्याच्या दिवसाची वाट मंचकावर आमच्या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना समोर जे उभे त्यांना सगळ्यांनी विनंती. आपण संतोष रामचंद्र ठाकूर विचार मंच या मंडळाचा ह्याच्यात आलं. म्हणजे आपण दरवर्षी मी इथे येतो गरबा खेळायला पण आणि देवीचं दर्शन घ्यायला पण. आता इथं आपण आलेलो आहे आणि देवीचं दर्शन घेतलेलं आहे. इथं आलेलं आहे रामश्री रामचंद्र ठाकूर विचार मंच नवीन पनवेल. इथं नवीन पनवेलची आई जगदंबा हे म्हणजे खूप जुना मंडळ आणि दरवर्षी गरबा करून शेवटच्या दिवशी बंपर बक्षीस पण देतात हे आहे. आणि इकडनं आता हे आज पाऊस पडतोय, फर्स्ट डेच आहे, पण तरी पाऊस पडतो तरी एवढी पब्लिक आलेली आहे आज. तर कसं वाटतंय सगळं सांगा. आपला म्हणजे एक प्लॅन आहे माझा की 9 दिवस 9 रात्रीमध्ये पूर्ण 9 मंडळात तरी ॲटलिस्ट जायचा. तर आपण आता बघूया, चला. बक्षीस देतात दरवर्षी, म्हणजे आजपासून जो 10व्या दिवसापर्यंत खेळणार गरबा आणि उत्कृष्ट डान्स करणार त्या सगळ्यांना हे गिफ्ट्स भेटतात प्रत्येकाला. म्हणजे वेगवेगळ्या टी व्ही आहे, वोल्टाची AC आहे, स्मार्ट TV आहे, परत स्कूटी आहे, असं वेगवेगळ्या टाईपच्या वेगळे हे गिफ्ट्स देतात. चला. नाही म्हणून पावसात प्लास्टिक घालून ठेवलं आहे, तर तेवढी काळजी हे लोक घेतात. म्हणजे काळजी घेणारे संतोष शेट्टी म्हणून जे माजी नगरसेवक आहे तिथले, आणि अध्यक्ष म्हणून किशोर चौतमल, तर सरचिटणीस नवीन पनवेल मंडळाच्या. तर हे आहे. आता गरबा झालेला आहे, 10 वाजून गेलेत, त्यामुळे तर आपण थोडंफार शूट करायला म्हणून आलेलो. हे बघा झालं. ते गिफ्ट्स वगैरे दिले त्यांनी. आजच्या दिवसाला खेळणारे वेगवेगळे गिफ्ट्स पण प्रोव्हाइड करतात. जो चांगला डान्स करेल त्यांचे नंबर लिहून घेतात आणि हे करतात. तर हे झालेलं आहे. चला. आता गरबा खेळायला आलेलो आहे. पावसात भिजलो आहे मी पूर्ण. गरबा विरबा खेळून झालं. मी काय खेळलो ना, आज फर्स्ट डे आहे, पण गरबा बघायला म्हणून आलेलो. तर आता झालं आहे, गरबा संपल्यात. मी देवीचं दर्शन वगैरे घेतलं. तर चला इथून बघूया काय काय. कारण की आता गरबा संपला, सगळ्यांना गिफ्ट डिस्ट्रीब्युशन पण झालेलं आहे सगळं. आणि पावसाची पण आज हजेरी आहे पूर्ण. त्यामुळे पाऊस का आता 9 दिवस ऐकेल असं मला तरी वाटत नाही, कारण की अनुभव आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पाऊस पडला की 9च्या 9 दिवस कंटिन्यू करतो. त्याच्यासाठी म्हणून काळजी म्हणून संतोषांना आमचा असं प्लॅस्टिक वगैरे घालून ठेवलं आहे सगळं. तर बघा, ते तिथे देवी बसली आहे, इकडे गरबा खेळायचा आणि हा स्टेज आहे. चला. चला गाईज, आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. भेटूया पुन्हा नवीन काहीतरी घेऊन. टाटा बाय बाय. उद्याचा दिवस आहे दुसरा, तर उद्याच्या दिवसात बघूया आपण कुठे जाणार, काय करणार, कसं काय. तर भेटूया तिकडे. चला बाय बाय.